महाराष्ट्रातच नाही तर देशभरात होळी साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. या काळात होळीच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशातील मथुरा किंवा वृंदावन या परिसरात होळी कित्येक दिवस साजरी होते. येथे रंगांसोबतच लठमार नावाच्या होळीचा प्रकार खेळला जातो, जेथे महिला पुरुषांना काठीने मारतात, मुक्त हस्त रंगांची उधळण करतात. वृंदावन हे मुळात कृष्णाचं स्थान असल्यामुळे येथे मोठ्या प्रेमाने ही होळी साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये होळी पौर्णिमेला दोला पौर्णिमा किंवा दोला जात्रा असं म्हणतात. वसंत ऋतूचे स्वागत रंगांची आणि अभिराची उधळण करून या ठिकाणी केली जाते. पंजाबमध्ये शीख परंपरेत होळी साजरी करण्याची पद्धत आहे. याला होला मोहल्ला असं म्हणतात. येथे रंगांची नुसती उधळण केली जात नाही, तर या दिवशी तलवारबाजी आणि मर्दानी खेळाचं प्रदर्शन केलं जातं. दक्षिण भारतातही वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. केरळ, कर्नाटक, हंपी, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये साजऱ्या होणाऱ्या होळीला नावही वेगवेगळी आहेत. येथील काही भागांमध्ये हळदीचं पाणी अंगावर उडवलं जातं. हळद ही समृद्धीत वाढ करते असा येथील समज आहे. याशिवाय कामदेव आणि रती यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनही या ठिकाणी होळी साजरी केली जाते. भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्येही होळी साजरी करण्याची वेगळी पद्धत आहे. मणिपूरमध्ये याला येवशांग असं म्हणतात. 5 दिवस साजरे होणाऱ्या या सणांमध्येही रंगांची उधळण, नृत्य गायन आयोजित केलं जातं. एकूणच काय, हा सण वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी आणि हिवाळ्याला निरोप देण्यासाठी साजरा केला जातो. रंगांची उधळण, एकमेकांना रंग लावणे हे द्वेष विसरून सामाजिक नाते अधिक दृढ करणे आहे.